12वी नाही, आदरणीय शिंदे साहेबांकडून मी कोणत्याही पद्धतीचं आश्वासन घेतलेलं नाही आहे। मी काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये आजपर्यंत काम केलेलं आहे आणि शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर मला विलासराव देशमुखांची आठवण येते की सतत जो कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असणारा व्यक्ती आणि सतत कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणारा व्यक्ती, आणि मला असं वाटत होतं की आता त्याच व्यक्तीची गरज आहे आणि त्या व्यक्तीच्या हाताखाली आपण काम केलं पाहिजे आणि त्यामुळे मी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला काम करायचं आहे, चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि ही भावना मी त्यांच्याकडे बोलून दाखवली आणि त्यांनी मला आज त्यांच्या शिवसेनेमध्ये मला प्रवेश दिलेला आहे आणि मी अतिशय एकनिष्ठपणे त्या पक्षाचं काम करणार आहे। ही सुरुवात आहे। नाशिकमध्ये तुम्ही पदाधिकारी सध्या कोटावरून झाले काही पदाधिकाऱ्यांनी दिल्ली प्रवेश केला, इतर पदाधिकाऱ्यांचे प्रवेश महाराष्ट्रात किंवा नाशिकमध्ये काही होणार? आज आम्ही प्रवेश करण्याचा आम्ही साहेबांशी बोलायला आलो होतो पण आमचा प्रवेश झालेला आहे, पण 14 तारखेला साहेब नाशिकमध्ये येत आहेत आणि तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होणार आहेत आणि त्या दृष्टीने सगळे लोक तयार करत आहोत आम्ही। तुम्ही फक्त सांगा आदित्य ठाकरेंच्या जवळचे म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं, पण तुम्ही आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, वेळ लागला खूप काळाच्या नंतर प्रवेश करण्याची गरज का पडली? गरज का पडली असं म्हणणं मला वाटतं याला उत्तर देणं, खरं तर आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पण काम केलं, उद्धव साहेबांचं पण काम बघितलं, परंतु 2.5 वर्षाचं जे काम आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं, म्हणजे कष्टकरी असेल, शेतकरी असेल, त्यानंतर महिला असतील, लाडक्या बहिणी असतील, युवक असेल, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असेल, सर्व घटकांना त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि आज प्रवेश करताना मनस्वी आनंद वाटतो की आज धनुष्यबाण या ठिकाणी हाती घेऊन शिवसेना वाढवण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे करणार आहोत आणि बाळासाहेबांचे विचार असेल, दिघासाहेबांचे विचार असतील, या विचारांना 100% त्या विचारधारेशी जुळून आम्ही काम करणार आहोत। उपमहापौर राहिलेला आहात, हेमलताताईंसोबतच तुम्ही महानगरपालिकेत काम केलेलं आहे, आता तुम्ही शिवसेनेत पक्ष प्रवेश करा। बाळासाहेबांची सेना आणि आनंद दिघे साहेबांची सेना, त्यांचे विचार शिंदे साहेब पुढे घेऊन चाललेले आहेत आणि त्यांनी महिलांसाठी जे काही काम योजना राबवल्या, शेतकऱ्यांसाठी असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील, त्याच्यामुळे आम्ही शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आमच्या महिलांचा त्यांना पाठिंबा आहे। हेमलता पाटील आणि काही नगरसेवक आजच प्रवेश करणार, सूत्रांची माहिती।